ऐन निवडणुकीतलं महत्वाचं काम असल्याप्रमाणे चौकशी यंत्रणा संपूर्ण देशभर कामाला लागलेले आहेत. काल ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना तिकीट जाहीर झालं आणि पुढच्या तासाभरामध्ये त्यांना ईडीचं समन्स आलं. कोविड काळातल्या मुंबई महापालिकेच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोएत्रा यांची ऐन निवडणुकीच्या दरम्यान सीबीआय चौकशी सुरू आहे. तिकडे दक्षिणेत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मुलीला 2018च्या एका व्यवहाराच्या संदर्भात बरोबर आत्ता निवडणुकीच्या वेळी ईडीनं केस दाखल केलेली आहे. एक नव्हे, विरोधकांचे 2 मुख्यमंत्री जेलमध्ये आहेत आणि वाईट त्या मुख्यमंत्र्यांबद्दल वाटत नाही. वाईट याचं वाटतं की भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर झाले त्या सगळ्यांवर समान कारवाई होताना दिसत नाही. कोळसा घोटाळ्यातले आरोपी आणि काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांना भाजपनं प्रवेश दिला आणि पुढच्या तासाभरामध्ये त्यांना हरियाणातून तिकीट देखील भाजपचं जाहीर झालं. आता याच्यापेक्षा मोठी वॉशिंग मशीन काय असू शकते? आजच्या काळामध्ये नवीन जिंदाल